आज मस्त असा व्हेज बिर्याणी आणि गरमागरम वडापावचा बेत होता. आता कुठे ते सांगतेच. त्या अगोदर आहे ना घरून आणलेली केळी छान अशी पिकली होती आणि पिकत आहे ना निम्म्यापेक्षा जास्त आम्ही खाऊन संपवली पण होती. आता साधी केळी असल्यामुळे खायला तर गोडच लागते. तर आज शिवांगच्या फ्रेंडचा बर्थडे होता. मग तिच्यासाठीच गिफ्ट आणायला गेलो होतो. मुलींसाठी किती छान असे ऑप्शन असतात ना गिफ्टमध्ये. आता गिफ्ट तर छान घेतलंच होतं. पण म्हटलं चला बर्थडेच्या ठिकाणी जाऊन बघूयात काय चाललंय. तर तिथे ना जगताप काकूंचं वडे बनवायचं चालू होतं आणि एवढे टेस्टी असे वडे बनवतात ना काकू. आता काकूंचं वडे बनवायचं चालू आहे तोपर्यंत म्हटलं चला आपण बिर्याणीच्या तयारीला लागूयात. तर इथे ना हसत खेळत गप्पा मारत मैत्रिणींसोबत आम्ही बिर्याणी करायला घेतली होती. एकीकडे भात शिजायला ठेवला होता, दुसरीकडे बिर्याणीची भाजी पण रेडी झाली होती. पटकन लेअरिंग लावून बिर्याणी दम द्यायला ठेवून दिली. तोपर्यंत या दोघींनी मिळून छान असं डेकोरेशन रेडी केलं होतं. घरी आल्यावरती पटकन रेडी झाले आणि ही बघा आमची बर्थडे गर्ल जिजा. एवढी छान आणि क्यूट दिसत होती ना. आता बर्थडे म्हटल्यावरती मुलं तर पाहिजेतच बर्थडेला. सगळेजण छान रेडी होऊन आले होते. औक्षण वगैरे करून घेतलं. शिवांगच्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे असल्यामुळे शिवांग जरा जास्तच खुश होता. पण त्यासोबतच त्याचा फ्रेंड राघव पण आल्यामुळे ना तो आणखीनच खुश झाला होता. आता बाहेर जिजाला सगळ्यांनी केक भरून घेतला. तोपर्यंत काकूंनीकडे गरमागरम आणि टेस्टी असे वडे बनवायला घेतले होते. लगेचच आम्ही पण मुलांसाठी प्लेट बनवून घेतला आणि सगळ्यांनी अशी मिळून मिसळून कामं करायची ना मज्जा काही वेगळीच असते. चला तर आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.